काय काय बॅटिंग केली कुणालनं. 57 धावेची मॅरेथॉन इनिंग आणि त्याचबरोबर बॉलिंग करत असताना 2 सफलता देखील. ॲज अ यंगस्टर म्हणून किती महत्त्वाची भूमिका त्याची आहे, कशा प्रकारे तो देवगाव टायगर्स या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन करतो याचं मूर्तिमंत आणि ज्वलंत उदाहरण त्याने इथे पेश केलं. ही लढत निर्णायक आहेत. मेन अंपायर धर्मेंद्र वर्मा सर आणि त्यांच्या साथीनं स्क्वेअर लेग अंपायर अमय गायकवाड सर आता मैदानाकडे दाखल होत असताना टॉस जेथे जिंकला तो म्हणजेच एस दिदी 11 सोनारपाडा या टीमनं आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. 5 षटकांची लढत, हा निर्णायक सामना. आमंत्रित केले प्रतिस्पर्धी जयनमान बेलपाडा या टीमला, ते म्हणजेच फलंदाजी करतात. सलामीची जोडी आता खेळपट्टीकडे दाखल होत असताना राहुल आणि त्यांच्या साथीनं नॉन स्ट्रायकिंग एंडमध्ये बॅट्समन सज्ज झाला बॅटिंगसाठी अनिकेत. हाऊल्टेज रामा रंगेल या दोन टीमच्या दरम्यान नेहमीच एक उच्च कोटी स्पर्धा आणि त्याचबरोबर अव्वल दर्जाचं क्रिकेटचं प्रदर्शन प्रेक्षक वर्गाला नक्कीच पाहायला मिळालं आहे. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं या लढतीमधून देखील त्याच पद्धतीचं क्रिकेट इथे खेळलं जायला अपेक्षा आहे. बेस्ट ऑफ लक बोट टीम, शो द गुड गेम. सामना सुरू होत आहे. लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेगला 2 फिल्डर डीपमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेस हे पहिलं षटक. आणि आता बॉलिंग ट्रॅकवर तयार होतोय सचिन फरडे. शॉर्ट थर्ड मॅन बॅकवर्ड पॉईंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ शॉर्ट फाईन लेग अगदी वर. पहिला चेंडू बॅकवर्ड देऊन हलक्यातानं डिफेन्स केला, सन्मान देण्यास भाग पाडलं. राहुल सोमनेला हलक्यातानं एक्स्ट्रा कव्हरला. आता ही एक धाव इथे कंप्लीट झाली आणि पहिल्याच बॉलवरती ऑफ द मार्क. खाता आता खुलं झालं जयनमान बेलपाडा या टीमचं खेळत असताना एस दिदी 11 सोनारपाडाच्या विरुद्ध. आजच्या दिवसातील ही दुसरी लढत आपण एन्जॉय करत आहोत. फुल लेंथ होता, जबरदस्त वेग, रूम क्रिएट करून स्ट्रोक सजवायचा होता इनसाइड आउट टाईपनं, परंतु अखेर आता चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही आणि यष्ट्यांच्या पाठीमागे मात्र टीमचा तारणहार संकटमोचक लिटल मास्टर कॅप्टन ऑफ ड्रीम्स कीपर बिहाइंड द विकेट कलेक्टेड दॅट बॉल. हा चेंडू त्यानं आपल्या हातामध्ये कैद केला आणि आता डॉट चेंडूची ती समाप्ती होत असताना वेग भन्नाट आहे सचिनकडे. थांबून खेळण्याचा प्रयत्न एज होती, पण विकेट किपरचा हनुमान आता चुकला. अचूक अंदाज त्याला बांधता आला नाही आणि ही कॅच ड्रॉप. क्रुशियल मुवमेंटला त्या ठिकाणी आता चूक झाली, ती म्हणजे यष्ट्यांच्या पाठीमागे. यष्टीरक्षक आणि संघ कर्णधार विलास वारगडे यांच्या वतीने मोठी कडा होती त्या ठिकाणी, परंतु जेल कॅरी करू शकले नाही. अनिकेतला मिळाले जीवदान. बॉलिंग चांगली होत असताना वेगाबरोबर दिशेवर देखील आता अचूकतेवर अधिक भर देत असताना सचिन. फुलटॉस होता ऑन साइडला, गॅप मोठा आहे. सचिन रमेश तेंडुलकर स्टँडच्या अगदी समोर टप्पा घेतला आणि बॉल ओलांडतोय. आता सीमारेषा येतोय तो या डावाचा जयनमान बेलपाडा या टीमसाठी अनिकेतच्या बॅटमधून पहिला दर्जेदार चौकार. मात्र धावफलक आता पुढे पोहोचतंय 5 आकड्यावरती. 2 बंधुरात सध्या मैदानाकडे बॅटिंग करत आहेत. राहुल आणि त्यांच्या साथीनं स्ट्रायकिंग एंडला अनिकेत. फुल लेंथ होता, सन्मान देण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा देखील मानस होता. पिचिंग लेगस्टिकच्या बाहेर आहे. अंपायर सिग्नल इट इज वाईड. एक्स्ट्रा धाव आता ॲड होईल आणि अतिरिक्त धावेनं हे धावफलक आता पोहोचतंय ते 6 या आकड्यावर. कॅच ड्रॉप झाल्यानंतर चौकार अनिकेतच्या बॅटमधून. चांगलं प्रत्युत्तर देत असताना सचिनला. लॉफ्टेड हिट आहे डाऊन द ग्राउंड, चांगला स्टेट ड्राईव्हचा स्ट्रोक. बॉटम हँड खाली ठेवत असताना ऑर्थोडॉक्स फ्लेक्समेंट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगली फिल्डिंग सचिन फरडेची. स्वतःचा बॉडी स्टॅन्स सावरत असताना बॉलला अडवणं खरं तर जोखीम असते जेव्हा तुमच्या फॉलोथ्रूमध्ये तुम्ही अशा प्रकारचा अटेम्प्ट करत असता, परंतु हा प्रयत्न यशस्वी राहिला. एक धाव धावफलकावरती. टोटल पोहोचते ती 7 या आकड्यावर. स्ट्रायकिंग एंडला आता खेळण्यासाठी तयार होतोय राहुल सोमने, जो कॅप्टन आहे टीम जयनमान बेलपाडा या संघाचा. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, शफल झाले होते ऑफस्टिककडे, परंतु चेंडू वेगाने निघून चालला मिडल आणि लेगस्टिक वरून सरळ लेस्टनच्या पाठीमागे. विकेट किपर विलास वारगडे यांच्या हातामध्ये. पहिलं षटक समाप्त झालं. स्लो बट स्टेडी, थोडी शांत आणि संयमी सुरुवात. एस दिदी 11 सोनारपाडा विरुद्ध खेळत असताना जयनमान बेलपाडा या टीमच्या आणि विकेट न गमावताना आता संघ मात्र पोहोचलाय मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या या षटकाच्या अखेरीस 7 या धावसंख्येवर.
5 षटकांची लढत आहे आणि या दृष्टिकोनातून विचार केला तरी सुरुवात थोडीशी धीमी झाली आहे जयनमान बेलपाडा टीमची. पण जमेची बाजू म्हणजे सलामीचे दोन्ही बॅट्समन दोन्ही बंधुराज अजूनही खेळपट्टीकडे तग धरून उभे आहेत. राहुल सोमने ऑन नॉन स्ट्रायकिंग एंड आणि त्याच्या साथीनं स्ट्रायकिंग एंडवरती आता बॅटिंग करेल लिंकेत सोमने. तर बॉलिंग ट्रॅकवर टीमचा ट्रम्प कार्ड हुकमाचा एका लिटिल मास्टर विलास वारगडे. फिरकीचा जादूगर आहे. दोन्ही बाजूला चेंडून वळवण्यामध्ये तो वाकबगार आहे. फील्डमध्ये आता थोडेसे चेंजेस. स्क्वेअर लेगला एक फिल्डर डीपमध्ये आणि लॉंग ऑनला एक फिल्डर. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक हायवे कडून आता बॉलिंग ट्रॅकवर तयार होत असताना विलास वारगडे. पहिला चेंडू फुलटॉस होता. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये स्क्वेअर लेगला. जालं विणलं होतं. ट्रॅप विणलं होतं आणि त्या ट्रॅप मध्ये अडकवले अनिकेतला. फलंदाज बाद 7 या आकड्यावरती आता हा पहिला धक्का पोहोचतोय. बॅटिंग करत असताना जयनमान बेलपाडा या टीमला. अनिकेत सोमने बॅक टू पॅव्हिलियन. चेंडू फिनिश होऊ शकला नाहीये. टायमिंग प्रॉपर जुळलं नव्हतं आणि अखेर आता डीपमध्ये स्क्वेअर लेगला हा चांगला झेल तिथे टिपला गेला. पहिलं सुयश विलास वारगडे आणि त्याचबरोबर टीम एस.ए. दिदी11 सोनारपाडा या संघाकरता न्यू बॅट्समन आता मैदानाकडे दाखल झाल्या. तिसऱ्या नंबरवर बॅटिंगसाठी रोहित हरड. नॉन स्ट्रायकिंग आणि स्ट्रायकिंग वर आता राहुल सोमने. स्विचिट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न लाईन इथे मिस केली. बॉडी स्टॅन्स खूप लवकर चेंज केला होता परंतु चेंडू आणि बॅटमध्ये आता मात्र संपर्क होत नाही. सरळ थाळपाटवरती घासला गेला हा चेंडू आणि त्यानंतर यस्त्यांच्या पाठीमागे मात्र आता विकेट किपरच्या भूमिकेत राजू राठोड हा चेंडू आपल्या हातामध्ये कैद करत असताना डॉट चेंडूची मोहर इथे लागली आहे. आणखीन एका निर्धाव चेंडूची सांगता होत असताना इनसाइड आउट स्ट्रोक साधवण्याचा प्रयत्न मिस्टॅबिंग हवेमध्ये हा चेंडू आणि शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला आता सोपा झेल तिथे सुटला. फिल्डिंग मध्ये झालेल्या मिस्टेक्स या स्पर्धेतून तुम्हाला बाहेरचा रस्ता देखील दाखवू शकतात आणि आतापर्यंत जर एकंदरीत पाहिला ना तर हा दुसरा कॅच इथे ड्रॉप होत असताना एस.ए. सोनारपाडा टीम कडून मोठी संधी होती. राहुल सोमने सारखा एक अव्वल दर्जाचा फलंदाज त्या ठिकाणी सापड्यामध्ये अडकला होता परंतु अखेर आता त्याला नशिबाची साथ लाभली आहे. कॅच ड्रॉप झाल्यानंतर आता या एक धाव धावफलकावरती जोडली आहे आणि टीमची टोटल आता पोहोचते ती म्हणजेच 8 या आकड्यावर. रोहित हरड न्यू बॅट्समन जो ॲज अ ओपनर म्हणून नेहमीच मैदानाकडे दाखल होत असतो आता 1 डाऊनच्या भूमिकेत. आडव्या बॅटनं स्लो ऑफ स्विंग. व्हॉट अ शॉट. जसा रोहित मैदानामध्ये दाखल झाला तसा त्याने केला ब्लास्ट. दे धमाका. बॉल सीमारेषेच्या बाहेर येतोय तो षटकार. स्टार्ट देअर बाय रोहित हरड. पहिल्याच बॉल पासून आता त्यांना आक्रमण सुरू केले. विस्फोटकता धारण करत असताना विलास वारगडेच्या विरुद्ध चढवलेला हा प्रति हल्ला 6 धावेनं धावसंख्या वृद्धी होत असताना जाऊन पोहोचते ती 14 या आकड्यावर. ह्यूज हिट. ऑन साइडला या बलेला देखील गॅपमध्ये ढकलला हा चेंडू. 1 धाव तिथे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा मानस आणि पाहता पाहता 2 धावा मात्र अतिशय वेगाने कंप्लीट. विकेट किपेट करून मिस्टेक झाले होते त्या ठिकाणी परंतु बॅकअप देत असताना शॉट थर्डमॅनला सचिन फर्डे आणि एकंदरीत या चेंडूवरती 2 धावा आता जोडल्या जातील. धावफलक पुढे पोहोचत आहे. 2 या धावसंख्येच्या साथीनं मात्र आता पोहोचलाय संघ जयनमान बेलपाडा तो 16 या आकड्यावरती. हे षटक क्रमांक दुसरा डावाचा सुरू आहे जेथे पॉवर प्ले मध्ये बॉलिंग करतो विलास वारगडे. थांबून खेळण्याचा प्रयत्न होता. टोयरवरती आदळला हा चेंडू. शॉर्ट स्कोअर लेगच्या दरम्यान 1 धाव तिथे कंप्लीट. फिल्डर पासून बॉल थोडा बाजूला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता वेगवान 2 रन कंप्लीट. वेल रनिंग बिटवीन द विकेट अँड वेल कॉलिंग ऑल्सो. कॉलिंग प्रॉपर झालं. संवाद चांगला झाला आणि त्याचा परिणाम या 2 धावा आता भरधाव वेगानं कंप्लीट होत असताना षटक क्रमांक दुसरं याचबरोबर मैदानामध्ये संपुष्टात आलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस मात्र संघ जयनमान बेलपाडा पोहोचलाय 9.00च्या धावसंख्येनं एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 18 या आकड्यावर. विशेष सूचना आहे व्यवस्थापन समितीकडून खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच हवेत. समर्थकांना विनंती आहे कृपया आपण तिथून बाजूला व्हायचं. भरपूर मोठं व्यासपीठ इथे उपलब्ध आहे. कृपया आपण तिथून बाजूला व्हायचं. ही सूचना आमच्या आयोजन समितीच्या वतीने आली आणि त्याचं पालन तुम्ही करायचं. एस.ए. दिदी11 सोनारपाडा टीम मीटिंग नको आहे.
18 धावा धावफलकावरती 9.00 धाब्याची धावगती. पहिलं षटक 7 धावेचं आणि त्यानंतर एकंदरीत विलास वारगड्याच्या विरुद्ध 11 धावा आणि त्याचबरोबर एक सफलता देखील असं विश्लेषण या षटकाचं. आणि सध्या तुर्तास हे डावाचं आता तिसरं षटक सुरू होत असताना रोशन येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर, ज्यांना काल क्वालिफायर लढतीमध्ये अतिशय भेदक फलंदाजी केली होती गावदेवी जोगेश्वरच्या विरुद्ध खेळत असताना. सामनावीराचा पुरस्कार त्यानं प्राप्त केला होता. त्या रोशनच्या हातामध्ये आता कॅप्टननं चेंडू सोपवला. फील्डमध्ये चेंजेस, आउटफील्डचे दरवाजे सध्या खुले झालेत. डीपमध्ये एकंदरीत 5 फिल्डर आपण पाहू शकता. ऑन साईडला लॉंग ऑन आहे, मिडिकेट आहे, स्क्वेअर लेग आहे. त्याचबरोबर डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर आता पुढे सरकला आणि त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक आता पोहोचतोय तो लॉंग ऑफला. स्पर्धेचाच अंतिम आणि अखेरचा दिवस. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित सर्वच लाडक्या क्रीडा रसिकांचा आणि त्याचबरोबर आमच्या अतिथीगणांचं SN बॉयज संभाजीनगर आणि त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित या संभाजीनगर चषक पर्व दुसऱ्यामध्ये मनापासून हार्दिक सरचे स्वागत. तिसरं षटक आता बॉलिंग ट्रॅकवर. रोशन राऊंड विकेट तयार होत असताना पहिला चेंडू बॅकफुट देऊन शॉर्ट आर्म पूल केलाय. पूल ठरलाय सक्सेसफुल, पॉवरफुल, युजफुल, ब्युटिफुल. बॉल निघून चाललाय मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. राहुल सोमनेच्या बॅटमधून सुरुवात आता ठोस करत असताना राहुल सोमने कॅच ड्रॉप झाल्यानंतर त्याचा आत्मविश्वास इथे दुणावलाय. आणि कॅचेस हा फॅक्टर किती महत्त्वाचा असतो लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये हे नेहमीच आपण पाहत असतो. जीवदान मिळाल्यानंतर आता मात्र रौद्ररूप धारण करत असताना राहुल सोमने रोशनचं स्वागत केलं. षटकारांना वेलकम टू द ग्राउंड. आणि 6 धाब्याने धावफलक आता मात्र पुढे पोहोचत आहे ते 24-24 या आकड्यावर. लोवर फुल टॉस होता. ऑन साईडला टर्न केला हा चेंडू. डीपमध्ये फिल्डर पोहोचलेत. चांगली फिल्डिंग आता. एक रन तिथे कंप्लीट होईल. षटकारानंतर आता हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, क्रिकेट विथ द ब्रेन. राहुल सोमनेच्या माध्यमातून चांगल्या बॉलला सन्मान दिला आणि एक धाव आता सहजतेने तो पूर्ण करतोय. धावफलक पुढे पोहोचतोय 25-25 वर आणि स्ट्रायकिंग एरियावरती सज्ज होतोय ज्यानं षटकाराने या डावाला सुरुवात केली आहे. रोहित हरड फुल लेंथ होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला इनफिल्डमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. गॅप तिथे शोधता आले नाही तरी देखील सहजतेनं एक धाव आता ही पूर्ण होती आणि धावफलक पोहोचत आहे ते सिंगल धावच्या साथीनं 26-26 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. SA दिदी 11 सोनारपाडा आणि त्यांच्या विरुद्ध जर्मन बेलपाडा या दोन टीमच्या दरम्यान ही लढत आपण एन्जॉय करत आहोत. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. लाईन पासून थोडेसे दूर राहिले त्या ठिकाणी राहुल सोमने. जजमेंट त्याचं चुकलं. चेंडूच्या रेषेत आले नाहीयेत आणि अखेर हे लेग बायच्या रूपाने आता मात्र वेगवान एक धाव कंप्लीट होत असताना धावफलक पुढे पोहोचत आहे. सध्याच्या घडीला स्लो बट स्टेडी, थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक एका धावेसोबत हे धावफलक आता पोहोचत 27-27 या आकड्यावरती. स्टील 2 to go. 2 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एरियावरती बॅटिंग करतो रोहित हरड. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. एज घेतली. विकेट किपरचा प्रयत्न चांगला राहिला. त्याला अखेर बीट केलं. त्याच्या हाताला घासून आता बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप रिजनला सीमारेषेच्या पलीकडे आणि हा येतोय रोहित हरड. त्याचबरोबर टीम जयनमान बेलपाडा संघाकरता नशिबाचा चौकार. %100% कमिटमेंट ऑन द ग्राउंड. विलास वारगडे समर्पण देत असताना, स्वतःला झोकून देत असताना, प्रयत्न जरी ते अपयशी झाला असला तरी देखील रिस्पॉन्स लाभतोय. चौकारानं धावफलक 31 वर. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. लाईन इथे पाहावी लागेल. गाईडलाईनच्या अगदी बाहेर. अंपायर सिग्नल इट इज वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव आता ऍड होईल ती म्हणजेच जयनमान बेलपाडा या टीमच्या खात्यामध्ये आणि हे धावफलक आता जाऊन पोहोचतोय ते 32-32 वर. जसा रोहित मैदानामध्ये केलाय एका बाजूनं धावसंख्येचा वेग मात्र अफाट रीतीने सुरू झालाय. बॅकफुट देऊन स्क्वेअर कट, अपी स्क्वेअर ड्राईव्ह, वीरेंद्र सेवक स्टाईल. गॅप मध्ये ढकलला चेंडू, जबरदस्त चपराक लगावली. 2 धावा तर पूर्ण. तिसऱ्या धाव्याच्या शोधात आहेत राहुल सोमने आणि तिसरी धाव देखील आता सहजतेने कंप्लीट. वेल रनिंग बिटवीन द विकेट.
क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीनं त्यानं चेंडूला अडवलं. 3 धावा एकंदरीत तिसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर ड्रिंक्सटॉली मैदानामध्ये जाईल आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलक मात्र पोहोचतोय ते 11.67 धावेच्या धावगतीनं आतापर्यंत 35 या आकड्यावर. तर सुरुवात थोडी धीमी झाली होती जनमान बेलपाडा या टीमची. पहिल्या ओव्हरमध्ये सचिन फर्डेनं फक्त 7 धावा खर्च केले होते. त्यानंतर दुसरं षटक विलास वारगडेचं 11 रन त्या ओव्हरमध्ये 1 विकेट त्यांना अंकित केले आणि तिसऱ्या षटकामध्ये टोटली पाहिलं तर रोशनने एकंदरीत आता मात्र या 17 धावा खर्च करत असताना थोडीशी महागडी गोलंदाजी केली आहे. कमबॅक करत असताना संघ जनमान बेलपाडा क्लॅश ऑफ टायटन्स ही बिग बॅटल सध्या मैदानामध्ये सुरू आहे. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरची सुरू असलेली ही धुमश्चक्री ही रणधुमाली जनमान बेलपाडा आणि त्यांच्या विरुद्ध मैदानामध्ये SC11 सोनारपाडा. आउटरीच रामा प्रेक्षक वर्ग ओमसा MTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आमच्यासोबत जॉईन झाला. या स्पर्धेचा सातत्यानं 6व्या दिवसामध्ये देखील आनंद लुटतो, घरबसल्या एन्जॉय करतो. त्यांचं देखील मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. जाऊयात लढतीकडे. आता हे 4थं षटक डावाचं सुरू होते. सचिन फर्डे येत आहेत सेकंड स्पेलमध्ये बॉलिंग ट्रॅकवर आणि सामोरं जातोय स्ट्रायकिंग एरियामध्ये बॅट्समन रोहित हरड. आता ही पार्टनरशिप इथे बिल्डअप करत असताना दोन्ही बॅट्समन भागीदारी रचत असताना दुसऱ्या विकेटसाठी पहिला चेंडू बॅकफूट देऊन स्विंग केलाय. गॅप मोठा आहे, लॉंग लेग रिजनला फिल्डर पोहोचलाय बॉलवर. डीपमध्ये चांगले फिल्डिंग हरेश होते त्या ठिकाणी आणि आता विकेट किपर इनकडे हात चांगला थ्रो देत असताना 1 धाव आता इथे मिळेल आणि धावफलक पोहोचेल ते 36 या आकड्यावर. स्ट्राइक आता रोटेट होईल. स्ट्रायकिंग एंडवर सज्ज होतोय राहुल सोमने. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, हुक करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग हवेमध्ये हा चेंडू फिल्डर फक्त बनून राहील. दर्शक त्याच्या आवाक्याच्या बाहेर त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झाला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. इट्स अ युजिट मॉन्स्टर सिक्सर. कारण आता धावफलक वेगाने पुढे पोहोचताय 42-42 आकड्यावर. शॉर्ट ऑफ गुडलेत होता, आणखीन एक अप्रतिम फटका. वाट शॉट कॅच सोडली होती राहुल सोमनेची आणि आता तो मैदानामध्ये ही मॅच गाजवत असताना बॉल सीमारेषा पार. हेतू लागोपाठचा दुसरा उत्तुंग आणि उत्कृष्ट ब्लास्ट षटकार. कॅच ड्रॉप झाल्यानंतर एकंदरीत राहुल सोमनेच्या बॅटमधून येणारा हा तिसरा षटकार आहे आणि धावफलक पोहोचतोय ते 48-48 या आकड्यावर. 6 दिवसांसाठी विशेष सहकार्य विकासजी माली, रोशनजी भैर, स्वप्नीलजी गांगड, कुणालजी वडवळे, मनोज असतील, दादू इसामे असतील आणि त्याचबरोबर संपूर्ण SN बॉयज संभाजीनगर त्यांचं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करत आहोत आमच्या व्यवस्थापन समितीच्या वतीनं.
अमर गायकवाड असतील. फुल लेंथ होता विषेप मध्ये, चांगला स्ट्रोक सजवलाय. डाऊन द ग्राउंड फिल्डर येत आहेत अगदी साइड स्क्रीनच्या समोर आणि आता ही एक धाव इथे कंप्लीट होत असताना रोशन पोहोचले त्या ठिकाणी. देवगाव संघाचं देखील व्यवस्थापन समितीच्या वतीने आभार, ज्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं. धावफलक पुढे पोहोचतोय 49-49 या आकड्यावर. आता ही भागीदारी विक्रम प्रस्थापित करत असताना या महत्वपूर्ण आणि निर्णायक लढतीमध्ये ऑन साइडला लॉफ्ट केलाय, हवेमध्ये हा चेंडू लांबच लांब आणि तितकाच दूर गगनभेदी गगनचुंबी आसमानी टोला रोहित हरडच्या बॅट मधून येतोय हा षटकार. ते 55 रन ऑन स्कोर कार्ड. डबल पंजा 55 आकड्यावरती धाव फलक. हे षटक महाग राहिले सचिन फर्डेचं. 5 बॉलचा स्पेल कंप्लीट, 20 रन त्यानं खर्च केला. महागडी बॉलिंग. सेकंड स्पेल मध्ये कॅप्टन त्याच्यावरती जबाबदारी सोपवली होती, पण आता अपयश त्याच्या पदरी. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक, स्वीटली साउंड आउट ऑफ द पार्क. बॉल राइट अप इनटू द स्लॉट अँड गोइंग टुवर्ड्स इनटू द प्लॉट. डिस्पॅच फॉर 6 रन. ज्या सचिन फर्डेनं पहिल्या ओव्हरमध्ये सोनारपाडा टीमला एक आदर्श सुरुवात करून दिली होती. अवघं 7 धावेचं षटक हाताळलं होतं. आता त्याच्या विरुद्ध सेकंड स्पेल मध्ये 4थ्या षटकामध्ये चढवलेला हा प्रतियाला. तब्बल 26 धावा एकवटल्या गेल्या आणि धावफलक 4 षटकांच्या अखेरीस टीम जनमान बेलपाडा टीमचं जाऊन पोहोचलंय. ते 15.50 धावेच्या धावगतीनं 61 या आकड्यावर. काय बॅटिंग करतोय राहुल सोमने आणि त्याच्या साथीनं रोहित हरड. प्रेक्षकांचं मन तल्लित, मोहित आणि प्रफुल्लित करण्याचं कार्य ते करत असताना अनिकेत झटपट बाद झाले होते. त्यानंतर एक कॅच देखील ड्रॉप झाली शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला. विलास वारगडेच्या बॉलिंगवर राहुल सोमनेची आणि अखेर तिथनं आता या दोन्ही फलंदाजांनी मागे वळून पाहिलं नाही. या स्वप्नवत कामगिरी या लढतीमध्ये आतापर्यंत पाहायला मिळते. धावफलक पोहोचले ते 61 या धावसंख्येवर. सूरज कराळे यांच्या वतीनं राहुल सोमनेची विकेट घेतली तर 101 रुपयाचं पारितोषिक. पहिलाच बॉल हलक्यात फक्त दिशा दिली. एक्स्ट्रा कव्हरला मिसफील्ड झाले त्या ठिकाणी इनफील्ड मध्ये. आता आउटफील्डचा फिल्डर पोहोचला सचिन. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि 3री धाव देखील वेगानं कंप्लीट. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. संधी निर्माण झाली 3ऱ्या धावेची आणि 3ऱ्या धावेचं देखील आता सोनं करत असताना वेल रनिंग बिटवीन द विकेट. धावफलक पुढे पोहोचले. ट्रिपल नंतर रन झालेले आहेत 64. 64 धाव आहे धावफलकावरती. रोहित हरड आतापर्यंत 3 षटकार आणि राहुल सोमने देखील 3 षटकारांच्या साथीनं टीमचा हा डाव इथे सावरत असताना रणझुंजार खेळ इथे साकारतायत एस.ए. दिदी 11 सोनारपाडाच्या विरुद्ध. हे अंतिम षटक आहे राजू राठोडचं. बॉलिंग ट्रॅकवर 3 धावा पहिल्याच बॉलवरती अंकित झाल्या. आता स्ट्रायकिंग एंडवरती येतोय रोहित हरड. ऑन साइडला बिगिट केलाय. प्रॉपर टायमिंग शॉट, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँडला दिलेली ही सलामी, ही मानवंदना, अभिवादन. बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हा लागोपाठचा 3रा षटकार रोहित हरडच्या बॅट मधून. काय बॅटिंग इथे होतीये. कॉन्फिडन्स स्टार्ट, भरोसेमंद आणि विश्वासू फलंदाजी कशा पद्धतीने करायची जेव्हा एस.ए. दिदी 11 सोनारपाडा सारखा एक मातबर संघ आपल्या समोर आहे आणि त्यांच्या विरुद्ध आता हे आक्रमण. हा प्रतिहल्ला प्रचंड विस्फोटकता आणि विध्वंसकता आता रोहित हरड आणि त्याच्या साथी समेत नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज राहुल सोमनेकडे. काय बॅटिंग इथे होतीये. प्रत्येक बॉल गगनाला गवसणी घालतोय, आकाशाला अर्थ हाक मारतोय आणि येते ती 6 धावसंख्येची मोहर. विजयजी हरड यांच्या वतीनं रोहितजी हरड आणि राहुल सोमने यांच्या पार्टनरशिप साठी
500 रुपयाचा कॅश प्राइज इथं जमा झाले. धन्यवाद. धावफलक पोहोचला या षटकाराच्या साथीनं 70 70 या आकड्यावरती. वाट अ बिग बॅटिंग. ऑन साइडला आडवा बॅटनं मिस टायमिंग आहे. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहुल सोमनेचा. विकेट किपर एनकडे आता थ्रो आला होता परंतु त्याला माघारी यावं लागलं कारण क्षेत्ररक्षण उच्च दर्जाचं झालं त्या ठिकाणी आणि सहजतेनं आता ही एक धाव इथे कंप्लीट होत असताना धावफलक पुढे पोहोचेल सिंगल रननं. स्कोरबोर्डवर टोटल झालेली आहे 71 71 रन. सात या धावसंख्येवरती पहिला गडी बाद झाला होता अनिकेत सोमण्याच्या रूपाने आणि तिथनं ही अनबिटन 64 64 धाब्याची विक्रमी आणि दुसऱ्या विकेटसाठी आतापर्यंत नाबाद भागीदारी. पार्टनरशिपसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात ज्या पद्धतीनं डाव सावरलाय राहुल सोमने आणि रोहित हरडनं. फुल लेंथ होता विषयमध्ये लॉफ्ट करण्याचा प्रयत्न हवेमध्ये हा चेंडू आणि अखेर आता सफलता. 64 धाव्याची भागीदारी आता मोडीत काढली आहे. थोडासा मोकळा श्वास आता मैदानामध्ये सोडेल संघ SF11 सोनारपाडा आणि मैदानाच्या बाहेर परततोय बॅट्समन राहुल सोमने. हा दुसरा हादरा जयनमान बेलपाडा या संघाला. तरी आकड्यावरती आता हा दुसरा धक्का पोहोचतोय. ऑन साइडला विकेट काढण्याचा प्रयत्न मिस टायमिंग. हवेमध्ये हा चेंडू फिल्डर बॉलच्या खाली पोहोचलाय आणि आता राहुल सोमण्याच्या पाठोपाठ मात्र रोहित हारड देखील येतोय तंबूच्या आश्रयाला. दोन मोठे आदरे आता फलंदाज होतोय बाद. हवं तसं बिराला नाही आणि अखेर आता रोहित हरड देखील बाद होतो. लागोपाठची ही दुसरी सफलता राजू राठोडच्या खात्यामध्ये. ऑन विकेट हॅट्रिक. आता त्याला देखील संधी निर्माण झाली आहे. तब्बल 35 धाब्याचं कॉन्ट्रीब्युशन केलं रोहित हरडनं आणि त्याचबरोबर 24 धाब्याचं कॉन्ट्रीब्युशन केलं ते म्हणजेच राहुल सोमनेनं. आता महेश हरड स्ट्रायकिंग एंडला फुल लेंथ होता इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला गॅपमध्ये ढकलला हा चेंडू. लॉंग ऑफचा फिल्डर सचिन फर्डे पोहोचला डीप मध्ये. 2 धाबा आता ते पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न बॉल थोडा बाजूला गेला राजू पासून आणि तिसरी धाव आता ते मात्र पूर्ण झाली का असा प्रश्न आहे. अँड फायनल सिग्नल फ्रॉम अंपायर बॅट्समन इज आउट. सो 2च धावा या बॉलवरती काउंट होतील आणि त्याचबरोबर हा डाव आता 5 षटकांचा इथे आटोपलाय. संपुष्टात आली आहे पहिलं सत्र आणि एकंदरीत धावफलक पाहिलं तर 3 विकेटच्या नुकसानामध्ये आता मात्र जाऊन पोहोचलाय. 4 विकेटच्या नुकसानामध्ये आता मात्र जाऊन पोहोचलाय ते 73 या धावसंख्येवर. आता SF11 सोनारपाडा संघासमोर 74 74 धावसंख्येचं लक्ष्य आहे. आव्हान आहे टार्गेट आहे आणि पाहावं लागेल ते आव्हान ते उर्वरित 5 षटकांमध्ये अर्थातच द्वितीय सत्रामध्ये कशा पद्धतीनं चेस करतील. लक्ष्य मोठं आहे. मोठी भागीदारी मोठे स्ट्रोक त्यांना मारावे लागतील. क्षमता आहे. विलास वारगडे असतील रोशन असतील राजू राठोड असतील हरेश वारगडे असतील यांच्याकडे सचिन असतील आणि त्या क्षमतेला त्या गुणवत्तेला त्यांना न्याय द्यावा लागेल. नाण्याची एक बाजू तर आपण पडताळली. हा ट्रेलर आपण पाहिला अजूनही पिक्चर बाकी आहे. लहूजी गायकर आणि त्याचबरोबर नामदेवजी कडव आमचे मांड्यावर उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. SN बॉयज संभाजीनगर चषकमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक सरचे स्वागत. 74 धावेचं लक्ष आता आणि हे 74 धावसंख्येचं लक्ष कशा पद्धतीनं गाठेल द्वितीय सत्रामध्ये जयनमान बेलपाडा टीमच्या विरुद्ध रनचेस करत असताना संघ SF11 सोनारपाडा ऐकण्यासाठी जाऊयात मायक्रोफोनवरती रमेशजी शिंदे यांच्याकडे. धन्यवाद. स्वराज 11 ढोले टीम कर्णधाराला विनंती आहे त्वरित व्यवस्थापन समितीशी संपर्क साधायचा आहे कारण यानंतर
ड्रॉ होईल तो म्हणजेच देवगड टायगर्स आणि त्याचबरोबर या सामन्यामधील विजय संघ या दोन टीमच्या दरम्यान आणि त्यातून ज्या संघाला ड्रॉ मिळेल तो संघ थेट मेगा फायनलमध्ये जाऊन पोहोचेल आणि आतिश गोडविंदेचा संघ स्वराज 11 ढोलेच्या विरुद्ध मात्र ड्रॉ न लागणाऱ्या टीमला खेळावा लागेल असं समीकरण आहे या स्पर्धेचं. विनंती आहे स्वराज 11 ढोले टीमचे कर्णधार किंवा प्रतिनिधी जर इथे उपस्थित झाले असतील तर व्यवस्थापन समितीशी संपर्क साधायचा. आपली उपस्थिती दर्शवायची आहे. स्वराज 11 ढोले टीम, आतिश गोडविंडे अँड कंपनी. धन्यवाद दीपक बिराडे. अंजाम पाहिला आता आगाजाकडे आपण वळतोय कारण विजयासाठी 74 धावांची गरज असेल या मॅचमध्ये. एसए 11 दिदी 11 सोनारपाडा संघाला मी आभार व्यक्त करेल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये विशेष सहकार्याची भावना ज्यांनी जपली गेल्या 6 दिवसापासून. सन्माननीय विकासजी माळी, आदरणीय रोशनजी भोईर, सन्माननीय स्वप्नीलजी गांगड, आदरणीय कुणालजी वडवले, त्याचबरोबर मनोज दादू इसामे अँड SM बॉईज या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. आभार व्यक्त करेल मी अमर गायकवाडचं. पहिल्या दिवसापासून जे काम पडेल ते या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी केलं. कधी अंपायर, कधी आयोजन समितीमध्ये, कधी खेळाडू, या सगळ्या भूमिकांतून जावं लागलं. या सगळ्यांचा आभार व्यक्त करेल. जाऊ आपण या महत्त्वाच्या मॅचकडे. तिथं रंगलंय द्वंद्व, तिथं रंगलंय युद्ध. निश्चितच 74 धावांची गरज असेल या मॅचमध्ये. या स्पर्धेला हजेरी लावण्यासाठी सन्माननीय प्रदीपजी लाटे सर, योगेशजी गायकर सर आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत, वेलकम सर, आपण आलात. आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. जगदीश काय त्याचबरोबर सन्माननीय जगदीशजी खारीक आपलं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करू. मी तर म्हणेन या मॅचमध्ये संघर्षाचा शंखनाद करावा लागेल कारण आपण पाहतोय 30 चेंडू आणि 74 धावा. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे खूप मोठा संघर्ष लपला आहे आणि तो संघर्ष मात्र या मॅचमध्ये करावा लागेल. तेव्हा मात्र सामना बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळेल. आज कोणत्याही फलंदाजांना अर्धशतक जर केलं तर या संपूर्ण स्पर्धेचे प्रणेते आदरणीय अमोलजी कतोरे सर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. थँक्यू. आपण जातोय मॅचकडे. सामन्याला करतो आपण सुरुवात. गोलंदाजी मार्कवर मिस्टर परफेक्ट राहुल चोमने. स्ट्रायकिंग एंडवर सिग्नेचर शॉट ऑफ महेंद्र सिंग धोनी. राजू राठोड स्ट्रायकिंग एंडवर. रिव्हर्सचा प्रयत्न, पहिला चेंडू मी तर म्हणेन हो पहिल्या चेंडूवर थोडासा विनाशकाली विपरीत बुद्धी पाहायला मिळाली. परंतु पाहू शकाल स्टार्टअप जी व्हायला हवी त्या अनुषंगाने प्रयत्न करावे लागतील. या दोनही फलंदाजांना क्षमता आहे. ग्रामीण ओपन गटातील संघामध्ये खेळताना या दोनही फलंदाजांना आम्ही पाहिलेलं आहे. व्यावसायिक क्रिकेटसुद्धा चांगल्या पद्धतीने खेळतात. लेदर क्रिकेटची अकॅडमीसुद्धा चालवतात विलास वारगडे. आणि सोबतीला फलंदाज आपण पाहतोय राजू राठोड. इज ऑफ द मार्क, एक सिंगल धाव. जोशी किराणा एसे 11 दिदी सोनारपाडा संघाच्या कोणत्याही फलंदाजांना जर षटकार ठोकला तर जोशी किराणा स्टोर्स मुरबाड याचकडनं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच. खूप मोठी प्रेरणा आपण या ठिकाणी दिलेली आहे कारण 74 धावांपर्यंतचा पाठलाग या मॅचमध्ये करायचा आहे. संघर्ष समोर पाहायला मिळतोय स्क्रीनवर. मी तर म्हणेन खूप मोठा संघर्ष. फुलटा चेंडू, अतिशय वेग पाहायला मिळाला. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. विलास वारगडेचा थोडासा नाराज असेल कारण विलास वारगडेला माहिती आहे या संध्या वारंवार राहुल चुमणे मी तर म्हणेन देणार नाही. आपण अनेक वेळा या खेळाडूला पाहिलेलं आहे व्यवसाय क्रिकेट खेळताना. आपल्या क्रिकेटला मी तर म्हणेन सिटी क्रिकेटपर्यंत नेऊन या खेळाडूनं ठेवलं. आज तोच अनुभव या मॅचमध्ये उतरवण्याचा प्रयत्न प्रथम बॅटिंग करत असताना केला आहे. ऑलराऊंडर्स पर्सनॅलिटी पाहायला मिळाली.
क्रिकेटमध्ये मित्रांनो दोन बाजू असतात. तुमची ए बाजू चुकली तर तुम्हाला बी बाजू सुद्धा सुधारवावी लागते. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न पाहू शकाल. अनादर डॉट बॉल. सातत्याने या क्षणापासून घड्याळाच्या टिकटिकीप्रमाणे टाकले जाणारे डॉट बॉल मी तर म्हणेन संघर्षाचा शंखनाद करण्यासाठी भाग पाडेल. जसे जसे डॉट बॉल फेकले जातील तसा तसा संघर्ष मात्र सोनारपाडा संघाच्या समोर वाढेल. जमेची बाजू आतापर्यंत चेंडूमध्ये राहिली आहे. कोणती विकेट अजूनपर्यंत गमावलेली नाही आहे या दोन फलंदाजानं. वेळ कमी आहे आणि या कमी वेळेमध्ये जास्त संघर्ष मात्र करावाच लागेल. 74 धावांपर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर गोलंदाज तयार. मिस्टर परफेक्ट राहुल सोमने. ओव्हर पिच बॉल ऑन साईडला पाहू शकाल. अक्रॉस द लाईनने खेळलाय. चेंडू निघून जाईल. वन बाउन्स ओव्हर दी रो. चौकार. 4 धावा. धावांचा विचार केला मित्र म्हणेन यशाचे मळे जर फुलवायचे असतील तर या दोन माळ्यांना मात्र इथे बगीच्यामध्ये काम करावं लागेल. 74 धावांची बिल्डिंग बांधायची असेल तर या दोन इंजिनियरांना मित्र म्हणेन उजवा मेंदू जागा करावा लागेल. ही मॅच सजवायची असेल तर येस आय एम अ प्लेयर, मी खेळाडू आहे हे सांगावं लागेल आणि शेवटच्या चेंडूपर्यंत झुंजावं लागेल, लढावं लागेल. योद्धे तेच असतात मित्रांनो. संकट आलं तरी शेवटच्या क्षणापर्यंत कारण विरहित खेळपट्टीवर आपलं अधिराज्य गाजवत असतात. मिस्टर परफेक्ट राहुल सोमनेवर केलाय थोडासा हल्ला. ॲक्शन पाहायला मिळाली. ॲक्शन देन रिॲक्शन सुद्धा पाहायला मिळाली. वारावर पलटवार पाहायला मिळाला. चौकार तर आला या सेकंड इनिंगमधला पहिला चौकार. बॅट्समन मिस्टर लिटल मास्टर हो हो थोडासा बॅकफुटवर आला. दिशा दिली. इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न होता बॅट्समन लिटल मास्टर विलास वारगडे. तुम्ही पाहू शकाल कधी कधी आम्हाला इतका वेळ असतो की वेळ जाता जात नाही, परंतु कधी कधी आमचा वेळ आम्हाला पुरत नाही. हा सामना सुद्धा तसाच आहे. वेळ कमी आहे, संघर्ष मात्र जास्त आहे. 30 चेंडू आणि 74 धावा. खूप मोठा संघर्ष. समोर पाहतोय फलंदाज राजू राठोडला. हेलिकॉप्टर उडवावे लागतील. मॅन्युफॅक्चरिंग मशीनचं बटन दाबावं लागेल. धावांची भरधाव वेग या ठिकाणी करावा लागेल. तेव्हा कुठेतरी सामना बॅलन्स स्थितीमध्ये आणावा लागेल. खूप मोठा संघर्ष राजू राठोड समोर आहे, परंतु क्षमता आहे. क्रिकेटवर भाष्य करणं म्हणजे कधी कधी अवघड झालं आहे मित्रांनो. 6 षटकामध्ये 90 धावासुद्धा चेस होतात. 6 षटकामध्ये 25 धावासुद्धा निघू शकत नाही. अनिश्चितता पूर्णपणे दडलेली आहे. शॉर्ट ऑफ गुड लेन पाहू शकाल. आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय गोलंदाज राहुल सोमनेकडून. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन द वर्ल्ड. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही किती जगलात हे जरी महत्त्वाचं असलं, त्यावर तुम्ही अनुभव किती घेतला हे महत्त्वाचं आहे. क्रिकेट किती खेळला याहीपेक्षा क्रिकेट कसा खेळला याला महत्त्व आहे. राहुल सोमनेनं आतापर्यंत सांगितलं आहे, कोणी मला विचारलं नाही पाहिजे हु आर यू. प्रत्येकाला त्यानं सांगितलं आहे, विचारलं पाहिजे हाऊ आर यू. ही ओळख या खेळाडूने निर्माण केलेली आहे. बेस्ट विरुद्ध बेस्ट काय असतं हा सामना या ठिकाणी चालू आहे. प्रथम बॅटिंग करत असताना 73 धावा. सिंहाचा वाटा 2 फलंदाजांनी उचलला. रोहित हरटचे चौकार षटकार पाहायला मिळाले. चांगली पार्टनरशिप राहुल सोमनेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आत्ता मात्र 8 का जवाब पत्तर से जशास तसं उत्तर द्यावं लागेल. पहिलं षटक राहिलं. हलकसं कासवाची गती पाहायला मिळाली, परंतु निरंतरता ठेवावी लागेल. तेव्हा कुठेतरी या मॅचमध्ये पुन्हा एकदा रंजकता वाढेल. आमचे प्रेक्षक आज मात्र तुडुंब गर्दी करून या स्पर्धेकडे वळलेले आहेत, कारण त्यांना माहीत आहे दी ग्रँड फिनाले याचसाठी केला होता. 8 तास पहिला दिवस उजाडला आणि त्यानंतर मात्र ही स्पर्धा शेवटाकडे जाताना पाहायला मिळते. याचं एकमेव कारण बनलंय संभाजीनगर चषक. मुरबाड पर्व दुसरं आणि संपूर्ण श्रेय जाईल तुम्हा सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व दी वन मॅन आर्मी. सातत्याने ते नाव आमच्या गळ्यामध्ये ताईत होऊन बसलंय. निश्चितच अमोल कथोरे हे नाव नाही तर ब्रँड आहे बॉस. जाऊ आपण मॅचकडे. सन्माननीय अमोलजी कथोरे सरांच्या नेतृत्वातून MNPL मुरबाड नगरपंचायत प्रीमियर लीगचं सुंदर आयोजन केलंय. चर्चा करत असताना चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. डगआउटमध्ये चाललेली हालचाल थोडीशी पाहायला मिळाली, कारण डगआउट अपेक्षा करत असेल हे 2 खेळाडू मजबूत स्थितीमध्ये ही संख्या निर्माण करतील का. प्रश्न आणि प्रश्न असतील, परंतु आत्ता मात्र खूप मोठा संघर्ष करावा लागेल. मी तर म्हणेन ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाही. परंतु म्हटलं जातं मित्रांनो, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हे जरी महत्त्वाचं असलं तरी चलने वाली घडी रुकती नाही. वेळ तुमच्यासाठी थांबणार नाही. बदललेल्या वेळासोबत चाला, जग तुम्हाला सलाम करेल. चेंडू निघून चालले. प्रत्येक चेंडूला समीकरण जोडावं लागेल. चौकार षटकार सिंगल डबल धावफलक खालतं ठेवावं लागेल. 74 धावांपर्यंतचा प्रवास तेव्हा मात्र पूर्ण होईल, अन्यथा
परतीचा प्रवास करावा लागेल. काय घडेल या मॅचमध्ये? दुसरा षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज महेश. चौकार तर ठोकला विलास वारगडेने. ए तो इसके बायात का खेळ हे करून दाखवावं लागेल. हो हो हो, भन्नाट वेग पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचं कोणत्याही प्रकारचं कन्व्हर्शन नाही आहे, कॉम्बिनेशन चुकलं. डॉट बॉल फेकला जातोय गोलंदाज महेशच्या माध्यमातून. एसीडी 11 सोनारपाडा संघाच्या कोणत्याही फलंदाजांना षटकार ठोकला तर जोशी किराणा स्टोअरच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. याची नोंद आपण घ्यायची आहे. फुल लेंथ पाहायला मिळतोय, पाहू शकाल. अतिशय खोलवर टप्पा. विलास वारगडेच्या नजरेमध्ये चेंडू भरला जात नाही. जितका संघर्ष अधिक तितकं मिळणारे यश, त्याचा आनंद अधिक असतो. परंतु हा संघर्ष यशाचं रूपांतर पाहायला मिळेल का? ओ हो, मिस टायमिंग स्ट्रोक. विलास वारगडे संकटात, परंतु चेंडू नो मॅच लँडमध्ये ट्रॅव्हल झालाय. पाहू शकाल 4-4 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. कारण या चारही खेळाडूंना माहिती आहे सामन्याचं महत्त्व. प्रत्येक चेंडूची किंमत सातत्याने वाढत जाताना पाहायला मिळते. परंतु सलामीची जोडी अजूनपर्यंत ज्या अपेक्षा डगआउटला आहेत, अजूनपर्यंत ज्या अपेक्षा यशाच्या स्पर्धेला आहेत, अजूनपर्यंत ज्या अपेक्षा 74 धावांना आहेत, ती अपेक्षा अजूनपर्यंत पूर्ण मित्र म्हणण्यानं झालेली नाही आहे. ते करण्याचा प्रयत्न अवश्य राहील. जिंकणं प्रत्येकाला हवं आहे. जिंकतात तेच जे शेवटपर्यंत संघर्ष आणि संघर्ष करत राहतात, कारण न सांगता. क्या बात है, इनसाइड आउट. जबरदस्त फटका ऑन द राईज केलाय राजू राठोड. इसे कहते हैं राजू राठोड. आणि निश्चितच एकदा का राजू राठोडची बॅट चौकार षटकारांची भाषा बोलायला लागली तर मात्र थांबवणं कठीण होईल. सुरुवात तर झाली, राजू राठोडकडून चौकार ठोकलाय. या 4 धावेंच्या मदतीने एसे दिदी सोनारपाडा संघ पोहोचलाय 15 धावांवर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर महेश. विजयासाठी अजून येणारे काही चेंडू शिल्लक. 59 धावेंची गरज. दिल्ली अभी तो बहुत दूर है. पोचायचं असेल तर तुम्हाला एक्सप्रेस पॅसेंजर जमणार नाही. तुम्हाला बसावं लागेल, एरोप्लेन मध्ये जम्प घ्यावी लागेल, फ्लाय करावं लागेल. चेंडू निघून चाललाय. सेकंड इन अ रो. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. राजू राठोड, कारण राजू राठोडला माहिती आहे ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर या क्षणापासून थांबून जमणार नाही. सर्व क्रिकेट रसिकांना गुड न्यूज व आनंदाची सूचना. मुरबाड नगरपंचायत प्रीमियर लीग अर्थातच MNPL येत्या 23 डिसेंबर ते 27 डिसेंबर पर्यंत आयोजित केलेले आहे. पहिलं पारितोषिक त्या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं जाईल 70,000 रुपये. दुसरं द्वितीय पारितोषिक रोख रुपये 35,000. तिसरं पारितोषिक आकर्षक ट्रॉफी. चौथं पारितोषिक एक आकर्षक ट्रॉफी. प्रवेश फी 8,500 रुपये. माफ करा 18,500 रुपये. तदनंतर 12 संघांना या ठिकाणी प्रवेश दिला जाईल. एक आयकॉन खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून तुमच्या संघामध्ये फायनलसाठी राहील. माफ करा, प्रत्येक सामन्यामध्ये एक आयकॉन खेळाडू दिला जाईल. सौजन्य सन्माननीय किसन अनंत कतोरे साहेब, माजी नगराध्यक्ष आणि या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय अमोलजी कतोरे साहेब यांच्याकडून 23 डिसेंबर ते 27 डिसेंबर या दिवसामध्ये जबरदस्त स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. तरी सर्व खेळाडूंनी या सूचनेचा आस्वाद घ्यायचा आहे. ज्या ज्या खेळाडूंचे फॉर्म भरायचे राहिले असतील त्यांनी आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि आपला प्रवेश या ठिकाणी निश्चित करायचा आहे. बॅक टू क्रिकेट. जाऊ आपण या महत्त्वाच्या मॅचकडे. संघर्ष वाढत जाताना पाहायला मिळतोय. जसा जसा सूर्य माथ्यावर येतोय तसा तसा संघर्ष सोनारपाडा संघाच्या पारड्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर सोनारपाडा संघ पोहोचलाय बिनबाद 19 धावा. निश्चितच 74 धावांपर्यंतचा प्रवास करावा लागेल. स्टॅकिंग एंडवर बॅट्समन सलामीवीर ओपनिंग पेअर विलास वारगडे, लिटल मास्टर आता मात्र मूर्ती लहान, उज्ज्वल कीर्ती या प्रत्येक चेंडूवर दाखवावी लागेल. गोलंदाजी मार्कवर मिस्टर परफेक्ट. खोलवर टप्प्याचा चेंडू. क्या बात आहे, स्लॉग स्वीप. क्रिकेटचा क्लास. चेंडू निघून गेलाय. वीरेंद्र सेहवाग स्टँडला सलामी द्यायला. षटकार. मॅग्निफिशियंट ट्रेमेंडस शॉट. जबरदस्त षटकार ठोकलाय फलंदाज विलास वारगडेने. हाच ओघ जर शेवटपर्यंत स्वातंत्र्याने अबाधित राहिला मी तर म्हणेन 74 धावा सुद्धा या मॅच मध्ये कमी पाहायला मिळतील. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, संघर्षाचं मैदान जोपर्यंत सोडायचं नाही तोपर्यंत तुम्ही जिंकत नाही. निश्चितच जोशी किराणा स्टोअर्सला दिला मानाचा हा षटकार ठोकलाय. 6 धावा आल्या. या मॅचचा आनंद घेण्यासाठी ज्या खेळाडूंना आपला क्रिकेट साता समुद्रापलीकडे पोहोचवलाय
आम्ही सातत्याने ज्याचं कौतुक करतो मिस्टर सागर कापडी या ठिकाणी उपस्थित आहे. पाहू शकाल विलास वारगडे आता मात्र थांबायचं नाव घेणार नाहीये, कारण विलास वारगडेला माहिती आहे हरिण सकाळी उठल्यानंतर हरणाला माहिती आहे आपल्याला धावावं लागेल, पाठीमागून वाघ केव्हा येईल, कधी झडप मारेल हे सांगता येणार नाही. म्हणून काय, इट्स टाइम चेंज द टाइम. मी कौतुक करेल आणि आभार मानेल. या ठिकाणी सन्माननीय सागरजी कापडी उपस्थित आहेत, एक लेजेंडरी क्रिकेटर की ज्यानं आपल्या क्रिकेट भारत देशात नव्हे तर परदेशात सुद्धा नेऊन गाजवला. सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार. आपण जातोय मॅचकडे. मिस्टर परफेक्ट राहुल सोमनेवर केले जात आहेत मोठे मोठे हल्ले. हे हल्ले करावे लागतील तेव्हा मात्र 74 धाबा तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला सातत्याने स्मित असे करून राहतील. गोलंदाज तयार मिस्टर परफेक्ट राहुल सोमने. स्ट्रायकिंग एंडवर लिटल मास्टर. सुरुवात तर झाली. यावेळेस पाहू शकाल शॉर्ट पिच बॉल बॅकफुटवर आला, फक्त दिशा दिली, चेंडू थांबणार नाहीये. फुल कमानी देऊन चेंडू निघून गेलाय कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. निश्चितच मिस्टर परफेक्ट वर मोठे मोठे हल्ले केले जात आहेत. ते क्लास ऑफ मुरबाड अर्थातच लिटल मास्टर विलास वारगडे. या खेळाडूला आम्ही शहापूरच्या क्रीडा नगरीमध्ये अनेक वेळा खेळताना पाहिलेला आहे. ज्या ज्या वेळेला शहापूरचा नामांकित संघ मुरबाडचा नामांकित संघ शहापूरच्या क्रीडा नगरीमध्ये दाखल होतो त्या त्यावेळेला अग्र क्रमांकाचं नाव विलास वारगडेचा आम्ही आवर्जून घेतो आणि तोच खेळाडू आज मात्र आपल्या संघासाठी संघर्षाचा शंखनाद करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. टीमची टोटल धाव फलकावर आता मात्र पाहायला मिळते 33 धाबा. तस विजयाचा रथ आतापर्यंत कुरुक्षेत्रावर आणलाय, परंतु या कुरुक्षेत्रावर काय घडेल, विजयाची स्वप्न तर दाखवणारे फटके पाहायला मिळाले, परंतु हेच फटके शेवटपर्यंत राहतील का, सगळ्या गोष्टी सस्पेन्स म्हणून हाऊसफुल पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज तयार राहुल सोमने. शॉर्ट पिच बॉल यावेळेस पाहू शकाल ऑन साईडला बुडवलंय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलेत. रोहित हरड चिकाटी आहे या खेळाडूकडे आहे. आपल्या संघासाठी 2 धावा मात्र वाचवल्या. पाहू शकाल 2 धावा. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धाव्यांच्या मदतीने एसे दिदी सोनारपाडा संघ पोहोचलाय बिनबाद 35 धावा. हे 2 खेळाडू चंग पसरलाय. मी तर म्हणेन जोपर्यंत आम्ही 74 पर्यंत जाणार नाही तोपर्यंत आपली विकेट दिली जाणार नाही. जमेची बाजू राहील का. खेळपट्टीवर पहिल्या चेंडूपासून फुल सेट होण्याचा मानस या दोन्ही फलंदाजांचा पहिल्या चेंडूपासून राहिलाय. गोलंदाज तयार मिस्टर परफेक्ट. निश्चितच हे षटक स्ट्रायकिंग एंडवर द क्लास ऑफ मुरबाड. विलास वारगडे सज्ज. पुन्हा एकदा फुल लेन पाहायला मिळाला. स्वीट सावंत कानावर आदळला. कन्व्हर्शन झाले एका धावेमध्ये. राजू राठोड थोडा समाधानी आहे. एकच सिंगल धाव घेतली गेली. टीमची टोटल धाव फलकावर 36 धावा. या षटकामध्ये मी तर म्हणेन राहुल सोमनेने थोडासा मार खाल्लाय. तसं पूर्वार्ध संपलाय. आता पाहतोय आपण सेकंड इनिंगचा उत्तरार्ध. चेंडू शिल्लक असतील 12 आणि विजयासाठी एसे दिदी सोनारपाडा संघाला अजूनही 38 धावांची गरज. अर्ध काम पूर्ण अर्ध काम अपूर्ण. बी पॉझिटिव्ह बी एव्हरग्रीन बिलीव्ह युअर सेल्फ. अर्ध काम या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे या दोन्ही फलंदाजानं, परंतु आत्ता मात्र सांगावं लागेल थांबला तो संपला. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 38 धावांची गरज. प्रत्येक चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवण्याची कलात्मकता या मॅचमध्ये दाखवावी लागेल, तेव्हा मात्र तुमचं या स्पर्धेतील असणारं अस्तित्व हे मात्र अबाधित आणि शेवटपर्यंत यशस्वीतेच्या शिखरावर जाऊन खुर्चीवर विराजमान झालेला असेल. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 38 धावांची गरज. या क्षणापासून आपण सरासरीचा विचार केला तर जवळपास 6 चेंडू आणि प्रत्येक षटकामध्ये 19 धावांची गरज. हा सामना जर जिंकायचा असेल तर राहुल सोमनेची 2 षटकं निघून गेली. थोडंसं संकट मी तर म्हणेन बाजूला सारला असेल, कारण राहुल सोमनेच्या विरोधात खेळण्यासाठी कलात्मकता पाहायला मिळते. तुम्ही हाय बॅकस्लिपचा वापर करू शकत नाही. कधी कोणता चेंडू कुठे टर्न होईल हे लवकरात लवकर सांगता येत नाही. मिस्टर परफेक्ट चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली.
ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं केवळ 6 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर आपण पाहिलं दुसऱ्या षटकामध्ये केवळ 13 धावा. तिसऱ्या षटकामध्ये राहुल सोमणेने थोडासा मार खाल्लाय, तब्बल 17 धावा खर्च केल्या. राहुल सोमणेची 2 षटकं निघून गेली. 1 षटक हाताळलं महेश नावाच्या गोलंदाजानं. आत्ता मात्र वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक बेलपाडा संघाच्या वतीनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज सुमित. प्रत्येक चेंडूवर अटॅक अटॅक आणि अटॅक करावा लागेल. 12 चेंडू 38 धावांची गरज. फुल टॉस चेंडू, स्वीट साऊंड, ऍक्शन देन रिॲक्शन. व्हॉट अ ब्लो, जबरदस्त स्ट्रोक. पहिल्या चेंडूवर यावेळेस पुन्हा एकदा त्या चेंडूला सांगितलं वेलकम वेलकम अँड वेलकम. स्वागत केलं या चेंडूचं षटकारानं. ये होईना बात. निश्चितच प्रेक्षक मनमुराद आनंद लुटतायत. मॅसेजवर मॅसेज येत आहेत. या षटकारावर सातत्याने आपण पाहतोय. खूप चांगल्या शुभेच्छा या स्पर्धेला येत आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून जोडलेले प्रेक्षकांची तुडुंब गर्दी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपात पाहायला मिळते. 6 धावा मिळाल्या. येणारे 11 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 32 धावांची गरज. मी तर म्हणेन सामना बॅलन्स स्थितीमध्ये आहे. दोनही खेळाडू फुल सेट पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूपासून आपण खेळपट्टी पाहिली, अभ्यास केला. या खेळपट्टीचा प्रत्येक टप्पा अचूक पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच बॉल यावेळेस बघू शकाल. मिस्टायमिक स्ट्रोक. हो 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 हो, देवतारी त्याला कोण मारी. आता मात्र विलास वारगडेचे नशीब मी तर म्हणेन थोडेसे उघडले, कारण मिळालाय जीवनदान. झेल सुटला. एक सोपा झेल होता, प्रयत्न केला, परंतु पाहू शकाल थोडीशी अडखळतपणा पाहायला मिळाली. झेल घेण्याच्या स्थितीमध्ये थोडासा फंबल झाला. क्षेत्ररक्षक चाचपडत होता. तत्पूर्वी 2 धावा. अजूनही येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी सोनारपाडा संघाला 30 धावांची गरज. 10 चेंडू 30 धावा. येणारे 10 चेंडू 30 धावा. संघर्ष पाहायला मिळतोय. रणमैदान करून सोडलंय या मॅचने. ओव्हरपिच बॉल ऑन साईडला पाहू शकाल आपण. डीपमध्ये स्वतः रोहित आराड असतील. निश्चितच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. तत्पूर्वी 1 सिंगल धाव मिळाली या चेंडूवर. येणारे 9 चेंडू आणि 29 धावा. हे 3 चेंडू जणू काही या संपूर्ण मॅचच्या भाग्यरेषा सांगून जातील. काय घडेल या मॅचमध्ये. निश्चितच सेकंड लास्ट ओव्हर प्रगतीपथावर पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू स्ट्रायकिंग एंडवर. राजू राठोड खूप वेळ घेतला या खेळाडूनं, परंतु अजूनपर्यंत चमत्कारिता पाहायला मिळाली नाहीये. मोठे पटके राजू राठोडकडून अजूनपर्यंत पाहायला मिळाले नाही आहेत. येणारे 9 चेंडू 29 धावांची गरज सोनारपाडा संघाला. फुलटॉस चेंडू. यावेळी चेंडू थांबेल का, थांबणार नाही. एलिव्हेशन नो डिस्टन्स. फलंदाज होईल बाद. राजू राठोड बॅक टू द डगआउट. यूज विकेट. मोठा मासा लागतोय गळाला. आता मात्र संघर्ष वाढलाय. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी अजूनही एसे दिदी सोनारपाडा संघाला जवळपास 29 धावांची आवश्यकता. खत पाणी सातत्याने घालावं लागतं. 8 चेंडू आणि अजूनही 29 धावांची गरज. निश्चितच संधी होती. फलंदाज राजू राठोडला आपण पाहिलं. फुलटॉस चेंडू होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला. डीप स्क्वेअरमध्ये पकडला एक चांगला झेल. क्या बात आहे. दी सिग्नेचर शॉट ऑफ महेंद्र सिंग धोनी. हो हो हो, काय क्लास क्रिकेटचा पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढले. चेंडूला सरळ समोरच्या स्क्रीनला षटकार. तर प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहिला बेलपाडा संघ 2 सख्खे बंधू खेळपट्टीवर होते. आता मात्र आपण बघतो एसे दिदी सोनारपाडा संघाचे काका आणि पुतणे खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळत आहेत. इथे यशाचं नातं घडलं जाईल का. रिव्हर्सचा प्रयत्न. चेंडू गॅप मधून आला नाहीये. आपण पाहू शकाल एक सिंगल धाव घेतली गेली. हरेश वारगडे
दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात असेल आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. षटक येते संपुष्टात. एकंदरीत 4 षटकांचा खेळ झालाय आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर एसीडीटी सोनारपाडा संघाची धावसंख्या 1 गडी बाद, 53 धावा. येणारे शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी सोनारपाडा संघाला 21 धावांची गरज होताना आम्ही अनेक वेळा अनेक मैदानांवर पाहिलेले आहेत. मित्रांनो, एक सामना मी तुमच्या डोळ्यासमोर येईल, तुम्हालाही आश्चर्य वाटेल. 4 ते 5 वर्षापूर्वी याच मैदानावर चाललेला एक सामना. एका बाजूला शहापूर सारखा दिग्गज संघ पाहायला मिळाला आणि एक सिटी मधला असणारा एक संघ पाहायला मिळत होता. सिटी संघाला जवळपास 12 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता होती, परंतु सेकंड लास्ट ओव्हर जेडी नावाच्या गोलंदाजाने याच मैदानावर फेकून 6 चेंडू डॉट बॉल फेकले. तदनंतर आला होता गोलंदाज कामेश नावाचा गोलंदाज, 4 चेंडू डॉट बॉल फेकले. एकंदरीत 10 चेंडू डॉट बॉल फेकल्यानंतर शेवटच्या 2 चेंडूवर 2 षटकार सिटी क्रिकेट संघाने याच मैदानावर मारले होते. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. यस, येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी अजून 21 धावांची गरज. टाय इनवर ज्याने पहिल्या चेंडूपासून यस ही खेळपट्टी माझी आहे, हे मैदान माझं आहे, ही स्पर्धा माझी आहे आतापर्यंत सांगितलंय. शेवटचं षटक अनिकेतच्या हातामध्ये. पहिला चेंडू आवाज तर आलाय कानापर्यंत. तत्पूर्वी एक सिंगल धाव घेतली जाईल. स्ट्रायकिंग एंडवर विलास वारगडे, परंतु आपण पाहतोय हरेश वारगडे आणि विलास वारगडे स्टान्स चांगला आहे. एक सिंगल मिळाली. येणारे 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. मैदान झाले रणमैदान. काय घडेल? काळजाची स्पंदनं पुन्हा एकदा अभिलाषे पोटी या ठिकाणी धडधडताना पाहायला मिळत आहेत. काळजाची स्पंदनं 120च्या वर गेली पाहायला मिळत आहेत. 440चा करंट या ठिकाणी लागेल का? क्या बात आहे! हो हो हो, हरेश हरेश आणि हरेश. मी तर म्हणेन स्ट्रॅटेजी थोडीशी वेगळी पाहायला मिळाली. दीपक सर, याच हरेशला जर लवकरात लवकर पाठवलं असतं तर मी तर म्हणेन वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. उशिरानं पाठवलं. या टेनिस क्रिकेट जगतामध्ये मी तर म्हणेन एसीडीटी सोनारपाडा संघाचा हा वजीर. तुमच्याकडे असणारे एक्के आणि वजीर तेव्हाच काढा जेव्हा योग्य वेळ येते, परंतु इथं वेळ थोडी चुकली आणि थोडं उशिरानं पाठवलंय हरेशला. आपण पाहू शकाल षटकार ठोकलाय. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी अजूनही सोनारपाडा संघाला 14 धावांची गरज. काय बॅटिंग करतोय फलंदाज हरेश वारगडे. एका बाजूला आपण बघतोय काका, एका बाजूला पुतण्या. कोण कोणाच्या तालिमीमध्ये शिकलाय हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न दोनही बाजूने पाहायला मिळत आहेत. येणारे 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. हो हो, लाईन चेक करावे लागेल. वर्मा सर स्वतःची जागा सोडतायत आणि सांगतायत दे सिरीज वाईट बॉल. येणारे 4 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 13 धावांची गरज. सामना नागमोडी वळण घेतोय. चित्र कुठं बदलेल हे सांगता येत नाही आहे. सगळं काही सस्पेन्स. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट? प्रश्नानुत्तरित आहे. या सामन्याचा निकाल बंद पॉकेटमध्ये आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडणार जाणार नाही, जोपर्यंत निकाल देत नाही तोपर्यंत सामना संपत नाही. शॉर्ट पिच बॉल यावेळेस स्टॉपेज पाहू शकाल. चेंडू 9 मॅच लांमध्ये ट्रॅव्हल झालाय. चेंडूचा प्रवास झालाय. पूर्ण चेंडू निघून गेलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हो, काय मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से. आता मात्र येणारे शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी एसीडीटी 11 सोनारपाडा संघाला 9 धावांची गरज. टाकले जाणारे डॉट बॉल पुन्हा एकदा बेलपाडा संघाच्या आशा हिरव्यागार करतील आणि येणाऱ्या धावा मात्र या मॅच मध्ये सोनारपाडा संघाला पुन्हा एकदा विजयाचा उंबरठा सातत्याने दाखवतील. काय घडेल या मॅच मध्ये? हरेश वारगडे खेळपट्टीवर गेला, धुमाकूळ घातलाय. चौकार षटकारांचा आपण पाहतोय. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज. प्रथम बॅटिंग करत असताना जे हनुमान बेलपाडा संघाची धावसंख्या होती 73 धावा. विजयासाठी सेकंड इनिंग मध्ये 74 धावांची गरज. आपण पाहिलं राजू राठोड आणि विलास वारगडेने एक हलकासा पाया रचला गेला, परंतु भिंत बांधण्यासाठी मात्र हरेश वारगडे नावाच्या इंजिनियरला पाठवलंय. मजबूत भिंत तर बांधले, परंतु हे यशाचं घर तयार होईल का? येणारे 3 चेंडू विजयासाठी अजूनही 9 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडवर हरेश वारगडे. कान मंत्र दिलंय राहुल सोमनेने गोलंदाज अनिकेतला, परंतु हाच कान मंत्र किती योग्य ठरेल? 3 चेंडू 9 धावा. संभाजीनगर चषकावर आपलं नाव कोण करेल? पुढच्या फेरीमध्ये प्रवेश कोण करेल? ओहो, पुन्हा एकदा लाईन चेक करावी लागेल. येणारे 3 चेंडू विजयासाठी 8 धावांची गरज. याला म्हणतात सागर सर मनोवैज्ञानिक दबाव.
आणि हाच मनोवैज्ञानिक दबाव गोलंदाज अनिकेतवर आहे. चेंडू रिलीज कुठे करायचा, कारण चेंडू जर मिडल स्टंपवर टाकतोय तर तो चेंडू परफेक्ट स्लॉट मध्ये आला. हरेश वारगडे तो चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवतोय. 3 चेंडू 8 धावा. हो 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 हो, फलंदाज होईल बाद. आणि यावेळेस क्रुशल मोमेंटला हरेश वारगडेला पाघारी यावं लागतंय. मोठा मासा लागतोय गळाला. क्रुशल मोमेंटला पडली विकेट. फलंदाज होईल बाद. हरेश वारगडे बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे मास्टर. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज. ज्या चुका संपूर्ण इनिंग मध्ये छोट्या छोट्या पाहायला मिळतात त्या चुका सामना संपल्यानंतर मैदानाच्या बाहेर ज्या वेळेला आल्यानंतर आठवतात तेव्हा वाटतं काय घडलं. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टॅलेंट, टी फॉर टीम वर्क. येणारे 2 चेंडू विजयासाठी 8 धावांची गरज. हा चेंडू मात्र निर्णायक असेल. यस, या चेंडूवर किती धावा जमल्या जातील. नवीन फलंदाज रोशन ऑन बॅटिंग मार्क. हो हो, शॉर्ट बॉल. चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. व्हॉट अ मॅच. सिंगा स्पर्धेचा नियम आहे. येणारा 1 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 2 धावांची गरज. या 2 धावा जर बनल्या नाही तर मात्र कठीण, आणि 2 धावा जर बनल्या तर मात्र सोपं काम. हा व्होल्टेज ड्रामा याला म्हणतात. नाटकीय मोड आणि नाटकीय वळण जिथे येतात तिथे मात्र पैसा वसूल. यस, यूट्यूबच्या माध्यमातून 1000 प्रेक्षक जोडलेले आहेत आणि अप्रत्यक्ष स्वरूपात मात्र इथे उभं राहायला जागा नाही आहे. इतकी गर्दी. 1 चेंडू 2 धावा. सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्यात मित्रांनो. हो 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 हो, यावेळेस पाहू शकाल काय घडलंय. अंपायर डिसिजन. फलंदाज झालाय बाद. अमर गायकवाडचा इशारा आलाय. हाऊ इज दॅट, हाऊ इज दॅट, हाऊ इज दॅट. डगआउट मध्ये आपण बसायचं आहे. डगआउट मध्ये प्रेक्षक जर आपण मैदानात गेले, राजू राठोड सर, हे योग्य नाही आहे. आपण मैदानात जाणं हे अजिबात योग्य नाही आहे. राजू राठोड सर, आपण डगआउट मध्ये बसायचं आहे, अन्यथा पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्या. जर अंपायर व्हाईट बॉल सिग्नल देत आहेत. यस, 1 धाव तुम्हाला मिळेल कारण व्हाईट बॉल आहे. पहिल्या धावेच्या प्रयत्नात विलास वारगडे बाद झालाय याची आपण नोंद घ्यायची आहे. मित्रांनो, तुम्ही तुमचा संयम गमावू नका. तुमच्या क्रिकेटचा विजय हा सातत्याने व्हायला हवा. वर्मा सर, 1 सिंगल धाव मिळेल व्हाईटची. आणि निश्चितच फलंदाज झालाय पहिल्या धावेच्या प्रयत्नात बाद. स्कोर आर लेव्हल. फक्त आणि फक्त 1 धावेची गरज. याला म्हणतात मित्रांनो मॅच, याला म्हणतात सामना, याला म्हणतात स्पर्धा. संभाजीनगर चषक मुरबाड पर्व 2. डगआउट मध्ये थोडंसं शांतता ठेवायची आहे मित्रांनो. आपण डायरेक्टली मैदानात नाही जायचंय याची सूचना आपण लक्षात घ्या. वॉर्ड मॅच. काय मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. संपूर्णचे संपूर्ण प्रेक्षक जे जागेवर बसले होते ते मात्र उठून उभे राहिलेले आहेत. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, एक वेळ सगळ्या चुका झाल्या तरी चालतील. क्रिकेटमध्ये चुकी होता कामा नये. नो रिटेक इन द क्रिकेट. गेलेली वेळ तुमच्यासाठी क्रिकेटमध्ये पुन्हा येणार नाही आहे. आता मात्र चक्रव्यूह रचलं जाईल. जाळे टाकले जातील, गळ टाकले जातील. कोणता मासा कुठे अडकवला जाईल हे या ठिकाणी दाखवावं लागेल. काय मॅच बनली जाते. विजयासाठी 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. कधी कधी 1 चेंडू 6 धावा
ह्या आमच्यासाठी परवडल्या जातात, पण एक चेंडू एक धाव, अतिशय अवघड काम. अग्निकुंड महाकुंभ हे 2 वाय, ही त्रिधा अवस्था या 2 खेळाडूंची खेळपट्टीवर पाहायला मिळेल. एका बाजूला गोलंदाज हाय व्होल्टेज, एका बाजूला दोन्ही फलंदाज विचार करत असतील, नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाज विचार करत असतील धावावं लागेल, स्ट्रायकिंग एंडवरचा फलंदाज विचार करत असेल चेंडू मात्र मिडल करावा लागेल. विकेट किपर विचार करत असेल डॉट बॉल फेकला जाईल. विचारांचं थैमान, कल्पनेचा काहूर, परंतु याच कल्पनेच्या काहुरामध्ये आम्हाला जगायचं नाही आहे. एक चेंडू रिलीज करायचा आहे, हा सामना फिनिश करायचा आहे. हॉट मॅच, जीवन की कर्मभूमी में युद्ध तो बहुत है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर है. एक चेंडू एक धाव, एक सिंगल धाव घेतली गेली आणि पुन्हा एकदा संघर्षाचा शंखनाद केलाय. तब्बल 5 षटक आणि 74 धावा बनवण्याचा विक्रम, विश्व विक्रम केला या मॅच मध्ये. अर्थातच एसे दिदी 11 सोनारपाडा संघ पुन्हा एकदा रोवला संभाजीनगर चषकामध्ये मानाचा तुरा. थँक्यू सो मच, धन्यवाद. देवगावचे आदरणीय सरपंच साहेब सन्माननीय विकासजी भांडे साहेब यांच्याकडनं रोशन भांडेला 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचबरोबर कुणाल राव साहेब यांच्याकडनं